Yesterday we have seen the nucleophilic substitution reactions of alkyl halides. In these reactions, one group from the carbon of substrate like alkyl halide is replaced by the nucleophile from the reagent to form product. The reaction with aqueous alkali like NaOH or KOH, reaction with sodium alkoxide or reaction with ammonia, these are the nucleophilic substitution reactions. Using these reagents, means aqueous alkali or sodium alkoxide or ammonia, using these reagents, alkyl halides can be converted into alcohols, ethers or amines respectively. Now the next nucleophilic substitution reaction is reaction with silver salt of carboxylic acid. Carboxylate ion here act as nucleophile. जसं अल्कलीमध्ये हायड्रॉक्साइड आयॉन हा न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होत होता. सोडियम अल्कॉक्साइड रिएजंटमध्ये अल्कॉक्साइड आयॉन हा न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होत होता आणि तो हायड्रोजन ॲटमला डिस्प्लेस करत होता. तसं सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्झॅलिक ऍसिड्स मध्ये कार्बोक्झॅलेट आयॉन हा न्यूक्लिओफाइल म्हणून ऍक्ट होतो आणि हा हायड्रोजन ॲटम असलेल्या कार्बनवर अटॅक करतो आणि हायड्रोजनला डिस्प्लेस करतो. म्हणून ही सुद्धा काय आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. वन न्यूक्लियोफाइल फ्रॉम द सबस्ट्रेट इज रिप्लेस्ड बाय अनदर न्यूक्लियोफाइल फ्रॉम द रिएजेंट. alkyl halide when heated with silver salt of carboxylic acid, then esters are formed. सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड बरोबर काय तयार होतात, इस्टर तयार होतात. काय चेंज होतो या रिएक्शन मध्ये, या रिएक्शन मध्ये हायड्रोजन ग्रुप कार्बोक्झिलेट आयॉन न रिप्लेस होतो आणि RCOOR अशा प्रकारच्या फॉर्म्युल्याचे म्हणजे इस्टर्स या क्लासचे कंपाऊंड तयार होतात. तर उदाहरणामध्ये आपल्याला जो इस्टर तयार करायला सांगितलेला आहे त्याप्रमाणे अल्किल हलाइड आणि सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड हे घ्यावे लागतील. आपल्याला मिथिल ऍसिटेट तयार करायला सांगितलं तर मिथिल ब्रोमाइड आणि सिल्वर साल्ट ऑफ असेटिक ऍसिड अशा प्रकारचे रिएजंट घ्यावे लागतील. म्हणून मिथिल ब्रोमाइड जर सिल्वर ऍसिटेट बरोबर हीट केलं तर मिथिल ऍसिटेट किंवा त्याचं IUPAC नाव मिथिल इथॅनोएट हे मिळेल आपल्याला. या ठिकाणी ब्रोमीन ग्रुप हा CH3COO या ग्रुपनं रिप्लेस होईल. असेटॉक्सी ग्रुपनं ब्रोमीन ग्रुप हा रिप्लेस होतो आणि मिथिल ऍसिटेट हे इस्टर मिळेल. तर इस्टर आपल्याला असं दोन प्रकारे लिहिता येईल. CH3 सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे अगोदर ऑक्सिजनला अटॅच असलेला अल्किल ग्रुप लिहिता येईल किंवा कार्बनला अटॅच असलेला अल्किल ग्रुपही अगोदर लिहिता येईल. CH3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. असं दोन्ही प्रकारे इस्टर्सचे फॉर्म्युले आपल्याला लिहिता येतात. दुसरं उदाहरण आहे इथिल ब्रोमाइड when heated with silver salt of acetic acid, that is silver acetate, then ethyl acetate ester is formed. किंवा IUPAC नाव इथिल इथॅनोएट हे इस्टर फॉर्म. इस्टरची नाव कसं दिली जातात, इस्टर मधल्या ऑक्सिजन ॲटमला अटॅच असलेल्या अल्किल ग्रुपचं नाव अगोदर लिहायचं आणि त्यानंतर रिमेनिंग पार्ट जो आहे त्याच्या करस्पॉन्डिंग कार्बोक्झिलिक ऍसिडच्या नावामधलं
आयसी ऍसिड AT न चेंज करायचं. रिमेनिंग पार्ट जो आहे त्याच्यापासून असेटिक ऍसिड मिळतं. मग असेटिक ऍसिड वरून आयसी ऍसिड जर AT न चेंज केलं तर ऍसिटेट असं इस्टरचं नाव तयार होतं. मिथिल क्लोराइड when heated with silver propionate, silver salt of propionic acid, then propionate esters are formed. अल्किल हलाइड जर मिथिल हलाइड घेतला तर मिथिल प्रोपायोनेट मिळेल. अल्किल हलाइड जर इथिल हलाइड घेतला तर इथिल प्रोपायोनेट. अशा प्रकारे इस्टर्स आपल्याला फॉर्म होते. मग अल्किल हलाइडचं रूपांतर इस्टर्स मध्ये करण्यासाठी कोणता रिएजंट आपल्याला यूज करावा लागेल? सिल्वर साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर हे रिएजंट लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. कोणता रिएजंट घेतला म्हणजे कोणता प्रॉडक्ट तयार होतो. त्या रिएजंट मध्ये न्यूक्लिओफाईल म्हणून कोण ऍक्ट होते, तो ग्रुप हायड्रोजन ग्रुपला डिस्प्लेस करत असतो. त्यानंतर परीक्षेमध्ये आपल्याला कुठल्या तरी एका एस्टरचं प्रिपरेशन विचारलेलं असतं किंवा कुठल्या तरी एका अल्किल हलाइडची एका सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडवर ऍक्शन विचारलेली असते. तेवढीच रिएक्शन परीक्षेमध्ये लिहायची आपल्याला. पूर्ण जनरल रिएक्शन एक्झाम्पल सर्व त्या रिएक्शन बाबतचं डिटेल लिहिण्याची गरज नाही. तर दुसरी पुढची न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे रिएक्शन विथ सोडियम सायनाइड और पोटॅशियम सायनाइड. Alkyl halide when heated with sodium cyanide, then alkyl cyanide or alkane nitrile is formed. Here alkane nitrile is IUPAC name and alkyl cyanide is common name. In this reaction, halogen group is substituted by cyanide. हलाइड आयॉन इज सबस्टिट्यूटेड बाय सायनाइड आयॉन आणि त्यामुळे अल्किल सायनाइड्स या प्रकारचे प्रॉडक्ट तयार होतात. उदाहरणामध्ये मिथिल ब्रोमाइड व्हेन हिटेड विथ मिथिल सोडियम सायनाइड. मिथिल ब्रोमाइड सोडियम सायनाइड बरोबर हीट केलं तर मिथिल सायनाइड किंवा त्याचंच IUPAC नाव इथेन नायट्राइल हे तयार होतं. इथिल ब्रोमाइड सोडियम सायनाइड बरोबर हीट केलं तर प्रोपेन नायट्राइल किंवा कॉमन नाव इथिल सायनाइड हे मिळेल. या रिएक्शन मध्ये रिएक्टंट पेक्षा एक कार्बन जास्त असलेला प्रॉडक्ट तयार होत आहे. सबस्ट्रेट जो आहे मिथिल ब्रोमाइड त्याच्यात एकच कार्बन आहे, पण प्रॉडक्ट जो आहे इथेन नायट्राइल त्याच्यात 2 कार्बन आहेत. म्हणजे प्रॉडक्ट मध्ये एक कार्बन वाढतो या रिएक्शन मध्ये. म्हणून ही रिएक्शन सोडियम सायनाइड किंवा पोटॅशियम सायनाइड बरोबरची रिएक्शन ही कार्बनची चेन इन्क्रीज करण्यासाठी, कार्बनची चेन लेंथ इन्क्रीज करण्यासाठी या रिएक्शनचा उपयोग होतो. आता सायनाइड आयॉन हा जो न्यूक्लिओफाईल आहे हा सिंपल न्यूक्लिओफाईल नाही, हा स्पेशल न्यूक्लिओफाईल आहे. त्याला अँबिडंट न्यूक्लिओफाईल असं म्हणतात. आता अँबिडंट न्यूक्लिओफाईल म्हणजे काय? द न्यूक्लिओफाईल which can attack through more than one atoms, more than one centers is called ambident nucleophile. जो न्यूक्लिओफाईल एकापेक्षा जास्त ॲटम वरून अटॅक करू शकतो त्याला ambident न्यूक्लिओफाईल म्हणतात. ज्या न्यूक्लिओफाईल कडे एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन रिच ॲटम असतात ज्यांच्याद्वारे तो अटॅक करू शकतो त्यांना अँबिडंट न्यूक्लिओफाइल्स असं म्हणतात. आता उदाहरणामध्ये सायनाइड आयॉन हा अँबिडंट न्यूक्लिओफाइल आहे कारण याच्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन दोघंही इलेक्ट्रॉन रिच आहे. कार्बनवरही लोन इलेक्ट्रॉन पेअर आहे, नायट्रोजनवरही लोन इलेक्ट्रॉन पेअर आहे. त्यामुळे हा कार्बनवरूनही अटॅक करू शकतो, त्याचबरोबर नायट्रोजन वरूनही हा अटॅक करू शकतो. म्हणजे 2 ॲटमहून हा अटॅक करू शकतो, म्हणून याला अँबिडंट न्यूक्लिओफाईल म्हणायचं. दुसरं उदाहरण आहे अँबिडंट न्यूक्लिओफाईलचं नायट्राइट आयॉन NO2-.
नायट्राइट आयन सुद्धा ऑक्सिजन वरून आणि नायट्रोजन वरून अटॅक करू शकतो. त्याच्यामध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रॉन रिच आहे, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, आणि नायट्रोजन कडे लोन इलेक्ट्रॉन पेअर आहे. त्यामुळे हा सुद्धा दोन आयटम वरून अटॅक करू शकतो. म्हणून याला सुद्धा ॲम्बिडंट न्यूक्लिओफाइल म्हणतात. ॲम्बिडंट न्यूक्लिओफाइल म्हणजे जो एकापेक्षा जास्त आयटम वरून अटॅक करू शकतो किंवा ज्याच्याकडे एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन रिच आयटम आहे, सेंटर आहे, ज्यांच्याद्वारे ते अटॅक करू शकतात, त्यांना ॲम्बिडंट न्यूक्लिओफाइल्स असं म्हणतात. आता विथ सोडियम सायनाइड किंवा पोटॅशियम सायनाइड हा रिएजंट जर यूज केलं तर अल्किल हॅलाइडचं रूपांतर कशात होतंय? अल्किल सायनाइड किंवा अल्केन नायट्राइल मध्ये होतं. Product is formed with one carbon more than the reactant. So this reaction is used to ascend the carbon chain length. Next reaction with silver cyanide. आता सोडियम किंवा सायनाइड पोटॅशियम सायनाइड बरोबर जशी रिएक्शन होते तशीच रिएक्शन सिल्वर सायनाइड बरोबर होते का? तोही सायनाइड आहे, मेटल सायनाइड आहे, हे मेटल सायनाइड आहे, परंतु या मेटल सायनाइड सारखी सिल्वर सायनाइडची रिएक्शन होत नाही. अल्किल हॅलाइड व्हेन हीटेड विथ सिल्वर सायनाइड इट फॉर्म अल्किल आयसोसायनाइड और कार्बिल अमाइन. आयसोसायनाइडलाच काय म्हणतात? कार्बिल अमाइन असं म्हणतात. या ठिकाणी सायनाइड्स मिळत नाहीत, आयसोसायनाइड्स मिळतात. उदाहरणामध्ये मिथिल क्लोराइड व्हेन हीटेड विथ सिल्वर सायनाइड इट गिव्ह मिथिल आयसोसायनाइड. MIC याचं शॉर्ट फॉर्म काय? MIC. इथिल क्लोराइड व्हेन हीटेड विथ सिल्वर सायनाइड इट गिव्स इथिल आयसोसायनाइड. That means using silver cyanide alkyl halides get converted into alkyl isocyanide, and using sodium cyanide alkyl halides get converted into alkyl cyanides. Why different products are formed? Alkyl halides use cyanides with sodium cyanide, whereas use isocyanides with silver cyanide. Why? वेगवेगळे प्रॉडक्ट का तयार होतात? कारण याचं आन्सर जे आहे ते ह्या दोन कंपाऊंडच्या नेचर मध्ये आहे. सोडियम किंवा पोटॅशियम सायनाइड हे प्रिडॉमिनंटली आयोनिक कंपाऊंड आहे. आयोनिक कंपाऊंड असल्यामुळे त्यांच्यामध्ये दोन्ही एंड कार्बन आणि नायट्रोजन हे फ्री आहेत. कार्बनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि नायट्रोजनवर दोन इलेक्ट्रॉन पेअर आहे. आयोनिक कंपाऊंड्स असल्यामुळे सोडियम आणि पोटॅशियम सायनाइड त्यांच्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन दोन्ही एंड फ्री आहेत, दोन्ही एंड इलेक्ट्रॉन रिच आहेत. मग दोन्ही अटॅकिंग साठी अवेलेबल आहेत. दोन्ही अटॅकिंग साठी अवेलेबल असले तरी अटॅक ही मेनली कार्बन वरून होते या ठिकाणी, आणि म्हणून सायनाइड्स तयार होतात, नवीन कार्बन कार्बन बॉन्ड तयार होतो. आता दोघं जरी उपलब्ध असले, दोघांकडे इलेक्ट्रॉन पेअर असली तरी कार्बनहून अटॅक का होते? कार्बनहून अटॅक जास्त होते कारण कार्बन हा मोर न्यूक्लिओफिलिक आहे आणि कार्बन कार्बन बॉन्ड स्ट्रेंथ ही जास्त आहे. तयार होणारा नवीन बॉन्ड जो आहे, कार्बनहून अटॅक झाली तर कार्बन कार्बन बॉन्ड तयार होतो, नायट्रोजनहून अटॅक झाली तर कार्बन नायट्रोजन बॉन्ड तयार होतो. त्याच्यामध्ये कार्बन कार्बन बॉन्ड हा मोर स्ट्रॉंग आहे आणि कार्बन हा जास्त न्यूक्लिओफिलिक आहे. त्याला इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्याची टेंडन्सी जास्त आहे नायट्रोजन पेक्षा. दोघांकडे पेअर आहे पण नायट्रोजनला त्या पेअरचं आकर्षण आहे, तो लवकर डोनेट करत नाही. म्हणून अटॅक ही मेनली कार्बनवरून होते. म्हणून कार्बन आणि कार्बन कार्बन बॉन्ड हे जास्त स्ट्रॉंग आहेत, म्हणून अल्किल सायनाइड्स हे प्रॉडक्ट तयार होतात NaCN किंवा KCN बरोबर. आणि सिल्वर सायनाइड बरोबर आयसोसायनाइड तयार होतात कारण सिल्वर सायनाइड हा सोडियम सायनाइड सारखा आयोनिक कंपाऊंड नाही, हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. कोव्हॅलंट कंपाऊंड असल्यामुळं याच्यामधला एकच आयटम फ्री आहे अटॅक करण्यासाठी, नायट्रोजन. फक्त कार्बन फ्री नाही याच्यामध्ये, एकच आयटम इथं उपलब्ध असल्यामुळं त्याच्यावरूनच अटॅक होते, दुसरा पर्यायच नाही या ठिकाणी.
पर्याय नसल्यामुळं या ठिकाणी नायट्रोजनलाच इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करावं लागतं आणि नायट्रोजनवरून अटॅक झाल्यामुळं या ठिकाणी आयसोसायनाइड हे प्रॉडक्ट तयार होतं. हे बेसिक कारण आहे. हा आयोनिक कंपाऊंड आहे, त्यामुळे दोन्ही आयटम उपलब्ध आहेत. दोन्ही उपलब्ध असले तरी कार्बन जास्त न्यूक्लियोफिलिक आहे आणि कार्बन कार्बन बॉन्ड जास्त स्ट्रॉंग आहे, म्हणून याच्यामध्ये कार्बन वरून अटॅक होते. सिल्वर सायनाइड कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, याच्यामध्ये कार्बन फ्री नाही, फक्त नायट्रोजनच फ्री आहे. एकच उपलब्ध आहे नायट्रोजन तेवढं, त्यामुळे त्याच्यावरून अटॅक होते आणि नायट्रोजनवरून अटॅक झाल्यामुळे अल्किल आयसोसायनाइड हे प्रॉडक्ट तयार होते. नंतर पुढची रिएक्शन आहे रिएक्शन विथ सोडियम नायट्राइट किंवा पोटॅशियम नायट्राइट. अल्किल हलाइड्स व्हेन हीटेड विथ सोडियम नायट्राइट अल्किल नायट्राइट्स आर फॉर्मड. उदाहरणामध्ये मिथिल ब्रोमाइड व्हेन हीटेड विथ सोडियम नायट्राइट मिथिल नायट्राइट इज फॉर्मड. Similarly, any alkyl halide we take will give the corresponding alkyl nitrite. आणि तेच सोडियम किंवा पोटॅशियम नायट्राइटचे सिल्वर नायट्राइट हा जर रिएजंट घेतला आपण रिएक्शन विथ सिल्वर नायट्राइट, तर आपल्याला नायट्रो अल्केन हे प्रॉडक्ट मिळतं, वेगळे प्रॉडक्ट मिळतात. Alkyl halide when heated with silver nitrite give nitroalkanes. For example, methyl bromide when heated with silver nitrite it gives nitromethane. Ethyl halide will give nitroethane and so on. Propyl halide will give nitropropane. आता NaNO2 मध्ये न्यूक्लियोफाइल म्हणून कोण ऍक्ट होत आहे? ONO आयॉन मायनस आयॉन हा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो आणि AgNO2 मध्ये NO2 हा न्यूक्लियोफाइल म्हणून ऍक्ट होतो. Why with sodium nitrite nitrites are formed and with silver nitrite nitroalkanes are formed? का डिफरंट प्रॉडक्ट मिळतात? कारण आता आपण सोडियम सायनाइड आणि सिल्वर सायनाइडचं जे पाहिलेलं आहे रिजन, तशाच प्रकारचं याचं सुद्धा रिजन आहे. सोडियम नायट्राइट हा प्रिडॉमिनंटली आयोनिक कंपाऊंड आहे, त्यामुळे याच्यामध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन दोन इलेक्ट्रॉन रिच ॲटम अटॅक करण्यासाठी उपलब्ध आहेत. दोन उपलब्ध असल्यानंतर दोघांवरून अटॅक होऊ शकते, पण जास्त अटॅक ही ऑक्सिजनवरून होते, कारण ऑक्सिजन वरली इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे नायट्रोजन पेक्षा. इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त असल्यामुळं ऑक्सिजन वरून अटॅक होते सोडियम नायट्राइट सोबत आणि अल्किल नायट्राइट तयार होतात, नवीन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड तयार होतो. सिल्वर नायट्राइट हा प्रिडॉमिनंटली कोव्हॅलंट कंपाऊंड आहे, मूळ वेगळे प्रॉडक्ट तयार होण्याचं. हा प्रिडॉमिनंटली आयोनिक कंपाऊंड आहे, याच्यामध्ये दोन उपलब्ध आहेत. दोन असले तरी त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी ज्याच्यावर आहे त्याच्यावरून अटॅक होते जास्त, आणि त्यामुळं नायट्राइट हे प्रॉडक्ट तयार होते. सिल्वर नायट्राइट कोव्हॅलंट कंपाऊंड असल्यामुळं याच्यामध्ये ऑक्सिजन फ्री नाही. बघा स्ट्रक्चर मध्ये फक्त नायट्रोजन वर दोन इलेक्ट्रॉन पेअर आहे, म्हणून याच्यामध्ये नायट्रोजन वरून अटॅक होते आणि नायट्रोजनवरून अटॅक झाल्यामुळं नायट्रो अल्केन हे प्रॉडक्ट तयार होतं.